नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत प्रमोशन, नोकरी, कुंडली आणि वास्तुशास्त्र या विषयावर. आणि यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. पंडित शिवकुमार श्री यांना 12 ज्योतिर्लिंगातील एक प्रमुख ज्योतिर्लिंग श्रीशैल जगद्गुरु पीठाच्या वंशामुळे आध्यात्मिक परंपरा आहे आणि त्यांनी स्वतः रोबोट्समध्ये इंजिनियर म्हणून काम केलंय. 27 वर्षांपेक्षा जास्त वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि मंत्रशास्त्र यातील त्यांचा अनुभव आहे आणि त्यांना भारतात आणि भारताबाहेर 15 पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलाय. 2014 साली माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून मिळालेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार, तसंच 2015 साली अमेरिकेत लॉस एंजलिस इथं वास्तू प्रोडक्ट्सचं अनावरण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते झालं. जगभरात 17 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांचं मार्गदर्शन होत असतं. दुबई, लंडन, अमेरिका या ठिकाणी त्यांची रजिस्टर्ड ऑफिसेस आहेत. आजच्या विषयासंदर्भात तुमच्या मनामध्ये शंका असू शकतील, प्रश्न असू शकतील, तुम्ही आता थेट सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 02266843333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. चांगली नोकरी लागावी ही प्रत्येकाची इच्छा असते, जे उच्च शिक्षण घेत असतील म्हणा किंवा ज्यांचं शिक्षण होत नाही तरी सुद्धा त्यांची एक मानसिक इच्छा असते, त्यांची किंवा पालकांची, की बाबा आपल्याला एक चांगली नोकरी, उत्तम नोकरी, चांगल्या पगाराची मिळायला हवी. पण त्यासाठी आपल्याला आपलं शास्त्र, कुंडली असते, वास्तुशास्त्र असेल, याचा उपयोग होतो का आणि त्याचा फायदा होतो का? यस. नमस्कार सर्व प्रेक्षकांना. ह्या कोरोनाच्या काळामध्ये हा एक अतिशय महत्त्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कारण सगळीकडे अशी पाळी आलेली आहे की जे लोक ऑलरेडी काम करतायत त्यांचं पेमेंट जे आहे ते 50%, 25% कट चालू आहे. अनेक लोक स्विच ओव्हर करायचा विचार करतायत. काही लोक गॅप घेऊन पुढचं फर्दर एज्युकेशन घेण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करतायत. असे बरं, आता ग्लोबल लेवलला हा प्रॉब्लेम चालू आहे. कालच मी न्यू जर्सीला फोन केला होता माझ्या क्लायंटना. तिथं पण ऑलरेडी आता कोरोनाचं सेकंड पॅन्डेमिक कंडिशन आलेले, त्यासाठी त्याचा स्ट्रगल चालू आहे. वर्क फ्रॉम होम हा एक कन्सेप्ट चालू झालेला आहे. आता आजचा क्वेश्चन तुमचा जो आहे की चांगली नोकरी मिळण्यासाठी काय करायला पाहिजे, किंवा वास्तुशास्त्र की ज्योतिषशास्त्र याला कितपत पूरक किंवा व्यवस्थित तुम्हाला गाईडलाईन देऊ शकतं. आता आजपर्यंत माझ्या 27 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये आणि स्वतः मी इंजिनियर पण असल्यामुळे, आज 21-22 कंट्रीज फिरल्यामुळे मला इतके लोकांचं एज्युकेशन मी बघितलंय. मी भारतामधलं एज्युकेशन, बाहेरच्या देशातलं एज्युकेशन हे बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की एज्युकेशन आणि तुम्हाला मिळणारा पगार किंवा तुमची जॉब या दोघांचं 100% संलग्नता काय नसते. गंमत सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 11वी-12वी सायन्स केलं किंवा जर आर्ट्स कॉमर्स काही जरी केलं तर ग्रॅज्युएशन होतं. ग्रॅज्युएशन बी झालं, बीटेक झालं, ते एमटेक करता, एमटेक झाल्यानंतर बी झालं ते एमई करता, एमई झाल्यानंतर PhD करता, किंवा बी झाल्यानंतर तुम्ही MS करता. बट आफ्टर दॅट व्हॉट? नथिंग. आफ्टर PhD तुम्ही काय नका, PhD एक PhD, सेकंड PhD, थर्ड PhD. पण PhD नंतर काय 2, 4, 5 PhD करू शकता, पण त्याच्यावर एखाद्या गोष्टी मास्टरी करू शकता तुम्ही. PhD मध्ये मायक्रो लेवलला जाऊन माझ्याकडे अजून बरेच क्लायंट आहेत जे ॲपलमध्ये काम करतात, की बरेच क्लायंट आहेत ते बायोटेकमध्ये बरेच हायर लेवलला काम करतात. लक्षात घ्या, एवढंच क्वालिफिकेशन आहे. मात्र आज कम्प्युटरमध्ये क्षेत्रात काम करणाऱ्या सुंदर पिचाऱ्यासारख्या माणसाला महिन्याला 10 कोटी रुपये आज पगार आहे. आणि त्याच लेवलला काम करणाऱ्या काही लोकांना महिन्याला 2 लाख रुपये पण पगार आहे. क्वालिफिकेशन तेवढंच आहे. बऱ्याच लोकांचं क्वालिफिकेशन हे लिमिटेड आहे. बट या लिमिटेड क्वालिफिकेशन मध्ये एका माणसाला महिन्याला 40,000 पगार पण मिळत नाही, पण एका माणसाला महिन्याला 5-5, 10-10 कोटी पगार मिळतो. याच्यावरून काय स्पष्ट होतं? फ्रॉम अनालिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू काय लक्षात येतं की क्रायटेरिया एज्युकेशनचं तेवढंच आहे, पण माणसाचं लक आणि माणूस कसा प्रेझेंट होतो आणि माणूस ओव्हरऑल म्हणजे शेवटी काय तर असं पॉईंट आहेत की ज्यामुळं तेवढंच क्वालिफिकेशन असलेल्या माणसाला मात्र कमी जास्त पगार आहे. म्हणजे 2 लाखापासून 4 कोटीपर्यंत, 10 कोटीपर्यंत पगाराचं व्हॅरिएशन एवढ्या कमी एज्युकेशन ज्या एवढ्याच स्लॉटमध्ये आहे. म्हणजे समथिंग इज देअर विच इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन एज्युकेशन.
हे लक्षात घ्यायचं महत्त्वाचं पॉईंट आहे. तर हे काय पॉईंट आहेत की जे माणसाला एवढ्या लेवलला वरच्या लेवलला घेऊन जातं. दॅट इज द लक, दॅट इज युअर फ्युचर, दॅट इज मेन पॉईंट इज होरोस्कोप. तुमची पत्रिका आहे की जी तुम्हाला त्या लेवलला घेऊन जाते. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुमच्या पत्रिकेमध्ये काय असे पॉईंट आहेत की ज्यामुळं तुम्हाला 2 लाखाच्या ऐवजी 10 लाख पगार का नाही मिळत. व्हॉट इज दॅट पॉईंट. वे टू सर्च आउट. काय सर्च केलं पाहिजे नक्की काय आहे ते नक्की. ओके, म्हणजे त्या 2 फॅक्टर आहेत. नंबर 3 फॅक्टर आहेत. एक अंकशास्त्र आहे, पण अंकशास्त्रापेक्षा पण जे 2 महत्वाचे पॉईंट आहेत ते म्हणजे काय. नंबर 1 म्हणजे वास्तुशास्त्र, नंबर 2 म्हणजे तुमचं होरोस्कोप कुंडली. या दोन्ही गोष्टी 100% प्रॉपर असतील तरच तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस 100% मिळू शकतो. मी असं म्हणत नाही की 2 लाख पगार असल्या माणसाला 10 कोटी पगार मिळेल, पण तुमच्या जेवढी कॅपॅसिटी आहे ते कॅपॅसिटी आपण इन्क्रीज करून त्यामध्ये तुम्हाला चांगलं पगार मिळाला पाहिजे, चांगलं प्रमोशन मिळालं पाहिजे. व्हॉट इज ड्रीम, तुमचं जे आहे ते ड्रीम सक्सेस होण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी 100% हे 2 शास्त्र उपयोगी पडतात. आजपर्यंत शेकडो व्हिडिओ याच सामटीला मी दाखवलेले आहेत, परत दाखवत राहीनच. इव्हन मी माझे जे क्लायंट आहेत की दुबईला क्लायंट आहे, दुबईच्या क्लायंटला कॅनडासारख्या ठिकाणी शिफ्ट, हाँगकाँगचे क्लायंट जे कॅनडामध्ये गेले, की जे मलेशियाचे क्लायंट जे ऑस्ट्रेलियामध्ये गेले, ऑस्ट्रेलियाचे क्लायंट जे सॅन फ्रान्सिस्कोला गेले, असे बरेच माझे क्लायंट आहेत. मी टार्गेट करून या लोकांना अशा पद्धतीनं करून दिलेलं आहे आणि झालेलं पण आहे. त्यामुळं तुम्ही जे विचारलं चांगली नोकरी मिळण्यासाठी नोकरी मिळते, पण हे 2 पॉईंट पत्रिकेप्रमाणे तुमचा डेप्थ किती आहे, तुमच्या पत्रिकेत क्वालिटी कॅलिबर्स काय आहेत, कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या अडथळा आणतायत, त्या व्यवस्थित बाजूला करून कुठल्या गोष्टी एनहॅन्स करायला पाहिजे की ज्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी चांगला क्रॅक जॉब होईल. हे मात्र वास्तुशास्त्रामध्ये पण बदल करून घरामध्ये म्हणजे प्रमोशन मिळणं किंवा चांगलं एक नोकरी मिळणं, याचा अर्थ काय होतो, चांगलं पॅकेज म्हणजे शेवटी पैसा मिळण्यासाठी घर तुमचं कितपत तुमच्या घराचं मनी कॅरिंग कॅपॅसिटी आहे दॅट वी हॅव टू इन्क्रीज. ते जर इन्क्रीज केलं की 100% तुम्हाला सगळ्या दृष्टिकोनात प्रगती होणारच आणि आपण हे करू शकतो, 100% करू शकतो. नक्कीच सर. कार्यक्रमात एक फोन येतो, आपण घेऊया. शैलेंद्र देशपांडे आहेत कोल्हापूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला शैलेंद्र, काय समस्या आहे तुमची. माझ्या मुलाचं जन्मतारीख आहे 8/6/91. जन्म वेळ दुपारी 12:12. जन्म ठिकाण मुंबई. प्रश्न सांगा. शैलेंद्र, माझा आवाज पोहोचतोय का. हो. प्रश्न सांगा, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की मुलाचा लग्नाची माहिती हवी होती. आता 31-30 वर्षाचा झाला होतो, पूर्ण माहिती आहे. शिक्षण काय आहे त्याचं. बेसिक मेकॅनिकल झालाय आणि MBA पण झालेला आहे. MBA झालंय, मेकॅनिकल इंजिनियर आहे. ठीक आहे, आपण विचारूया सरांना. सर काय सांगताय. काय क्वेश्चन. मेकॅनिकल इंजिनियर झालाय, MBA आहे आणि करिअर आणि विवाह दोन्ही संदर्भात त्यांना जाणून घ्यायचं. कारण आता तो पहिला मुद्दा म्हणजे विवाहाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर गुरु आणि चंद्र, गुरु शनी. ओके, म्हणजे मंगळाची पत्रिका असल्यामुळे लग्न करताना अतिशय विचार करून लग्न करायला लागणार आहे. अर्कविवाह नावाचा विधी केल्यानंतरच लग्नाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू शकता. या व्यक्ती रास मीन आहे. 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके, म्हणजे 4 मार्च 2021 पासून ते ऑगस्ट 2021 या काळामध्ये 100% लग्न व्हायलाच पाहिजे. इच्छापूर्तीचा वापर करा, मंगळाचं दान करा, त्याने गॅरंटी तुम्हाला फायदा होईल. जॉबच्या दृष्टिकोनातून जे काय शिक्षण त्यांनी BE मध्ये केलेलं असेल त्याच्या शिक्षणाचा आणि त्यांचा काही संबंध असणार नाहीये. आणि MBA जे जात केलेले आहेत, MBAच्या बेसवर त्यांना कुठे जॉब मिळतोय बघा. MBAच्या बेसवरच त्यांना पुढे जाऊन प्रॉस्पेरिटी होणार आहे. आणि त्यांची शिकलेल्या इंजिनिअरिंगचा आणि पुढच्या लाईफमध्ये काही संबंध असणार नाही. घाबरून जायची गरज नाही. असे अनेक लोक असतात की त्यांचं क्वालिफिकेशन आणि त्यांचं करिअर पूर्णपणे एंटायरली वेगळं असतं. असं होऊ शकतं. डोंट वरी. मी आता उपाय देणार आहे. पुष्कराजाने माडी खेळ 2 रत्न वापरायचे. तुम्हाला कालभैरव स्तोत्र वाचायचं आहे, शनीचं दान करायचं आहे, मंगळाचं दान करायचं आहे. मी दरवेळेला सांगत असतो. तुम्ही पूर्वीचे एपिसोड बघू शकता आणि त्याबद्दल अर्क विवाह करून लग्न करू शकता आणि एवढ्या गोष्टी केल्या 100% सक्सेस मिळेल. नक्की. सर, नोकरी बद्दल आपण बोलत होतो. नोकरीमध्ये अनेक वेळेला असं होतं ना की प्रामाणिकपणे आपण काम करत असतो, इमानदारीने आपण काम करत असतो, पण प्रमोशन मिळत नाही किंवा पगार वाढत नाही, अशा अनेक तक्रारी आपण ऐकत असतो. अशा वेळेला या सगळ्या गोष्टीला कुंडली आणि वास्तुशास्त्र जबाबदार आहे असं आपल्याला म्हणता येतं का. आणि त्याच्यावरचे उपाय काय. एक्झॅक्टली, गुड क्वेश्चन. पहिला मुद्दा म्हणजे जबाबदार असतंच 100%. त्यात 0.99 असं 0.05% नाही म्हणू शकत नाही असं होईल. तर जबाबदार असतंच असतं.
घराचं माझं वास्तू पंडित 124 ॲप आहे. तुम्ही स्वतःचं माझ्या घराचा स्कोर काय आहे दॅट यू कॅन काउंट की नक्की काय आहे, तो वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, सगळं जग उपाय करते उपाय करू शकता, त्याला फरक पडतो. नैऋत्याला दरवाजा असेल, पूर्वाग्नेला दरवाजा असेल तर 100% तुमच्या जीवनामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम येऊन तुम्हाला प्रगती प्रमोशनमध्ये अडचणी गॅरंटीली येऊ शकतो. त्याचबरोबर टॉयलेट बाथरूमची पोझिशन आग्नेला असेल, नैऋत्याला असेल, वायुव्याला असेल तरी तुम्हाला फायनान्शियल दृष्टिकोनातून प्रमोशनमध्ये अडथळे येऊ शकतो. असे बरेच वास्तुशास्त्राचे पण पॉईंट आहेत की ज्यामुळे दोष निवारण करून तुमच्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीसाठी आपण पॉझिटिव्हली उपाय देऊन प्रमोशन आपण घडवू शकतो. नक्कीच सर. एक कॉल घेऊया. ऋषिकेश तापासे आहेत औरंगाबाद वरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला ऋषिकेश, काय समस्या आहे? सर, माझं दिनांक आहे 30/11/1999 आणि जन्मवेळ सकाळी 7 वाजता आणि जन्मस्थळ नेवासा, जिल्हा अहमदनगर. काय प्रश्न आहे? माझा प्रश्न असा आहे की माझं शिक्षण डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय, तर माझं करिअर कशात राहील? व्यवसाय करावा की नोकरी करावी किंवा सरकारी नोकरीचे चान्सेस आहेत का? आता सध्या काय करताय? आता सध्या बीकॉम सेकंड इयर चालू आहे माझं. बीकॉम सेकंड इयर. हो. ओके सर, काय सांगता येईल यांना? खूप महत्वाचा वेगळा प्रश्न आहे. बस म्हणजे असं अशाच पद्धतीचे लोक मानव येत पण असतात. मला आनंद वाटतो की वैशिष्ट्य बघा, म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल केलंय पण ते परत बीकॉमला ऍडमिशन घेतलं. याला असं करेज म्हणतो की काही ना काही लाईफमध्ये करायचं, सोडायचं नाही, काही ना काही मार्ग शोधायचाच आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. ओके, या वारसी सिंह रास आहे, वृश्चिक लग्न आहे, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब लागू शकतो का? पॉसिबिलिटी लागू शकतो, प्रयत्न करायला हरकत नाही. पण तुमच्या पत्रिकेमध्ये व्यवसायामध्ये तुम्हाला जबरदस्ती यश आहे, पैशाचा कधी कमी पडणार नाही. बीकॉम जे करताय ते बीकॉम तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि बीकॉम पूर्ण होईल का? बीकॉम पूर्ण होणार पण आहे, काही प्रॉब्लेम नाही. व्यवसायानिमित्त तुम्ही अनेक देशामध्ये फिरणार आहे, अनेक देशामध्ये जाणार आहे. कॉन्फिडेंटली व्यवसाय करा. पार्टनरशिपमध्ये फक्त तुम्ही करू नका. पार्टनरशिपमध्ये केल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. आणि लक्षात घ्या, तुमचं बीकॉम जे आहे ते बीकॉम पण कम्प्लीट होणार आहे आणि मे बी करस्पॉन्डन्समध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन होणार आहे. तुम्ही बुद्धिमान हुशार आहेच आहे, पण फोकस ऑन बिझनेसला फोकस करा. काय करायचं काय नाही लाईफमध्ये ठरवून टाका. त्याबद्दल पुढे जा. पुष्कराज वापरा, डायमंड वापरा, रावण केतू या 2 ग्रह शांती करून घ्या. अजून बऱ्याच गोष्टी असतील तुम्हाला मी ऑफिसमध्ये प्रत्यक्ष भेटल्याने सांगू शकतो, मला भेटू शकता. पण ओव्हरऑल सक्सेसफुल लाईफ आहे, नो प्रॉब्लेम. खूप महत्त्वाचं मार्गदर्शन नोकरीच्या दृष्टिकोनातून, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, कुंडली असेल, वास्तुशास्त्र असेल, या शास्त्रांचा आधार घेत यशाची पायरी आपण कशा पद्धतीने चढू शकतो हे आपल्याला पंडितजी या ठिकाणी समजावून सांगतायत. पंडितजींचं मार्गदर्शन अविरतपणे सुरू आहे. मुंबई असेल, पुणे असेल, सगळ्या ठिकाणी ते असतात. आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला त्यांना भेटायचं असेल, अपॉइंटमेंट हवी असेल, प्रत्यक्षात जाऊन भेटायचं असेल तर आता टीव्ही स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत त्या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. निश्चितपणे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. प्रमोशन, नोकरी, कुंडली आणि वास्तुशास्त्र आणि ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री आपल्याला मार्गदर्शन करतात. कार्यक्रमात मी पहिल्यांदा फोन घेणार आहे. शंकर मांजरेकर आहेत वसईवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला शंकर, काय समस्या आहे तुमची? माझ्या मुलीची जन्मतारीख 13 फेब्रुवारी 1986. संध्याकाळी 6:35. संध्याकाळी 6:35. मुलुंड. प्रश्न सांगा. तिचं पहिलं लग्न झालेलं आहे, दुसरं होईल का? होणार? आणि ती घरातून निघून गेलेली आहे. असं नव्हतं. शिक्षण. ओके, शिक्षण काय झालं त्यांचं? शिक्षण काय झालं? 11वी पास. 11वी पास आहेत आणि विवाहाचा त्यांची समस्या आहे, अडचण आहे. काय सांगता येईल? बरं. बघा, पहिला मुद्दा म्हणजे माझे जेवढे काही शो आहेत तुम्ही प्लीज बघत जा. यूट्यूबला माझे कमीत कमी 1000 शोज आहेत वेगवेगळ्या कारणासाठी. बेसिकली माझ्याकडे येणारे क्लायंटचं पण असं असतं की त्या मुलींना वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावर विश्वास नसतो. आज बरेच लोक असतात, त्यांना पंडित शिवकुमार कोण आहे ते युट्यूबवर दाखवा, म्हणजे त्यांना वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र तज्ञ हा वेगळ्या टाईपचा टेक्निकल ॲडव्हान्स इंजिनियर असला माणूस वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्रामध्ये काय बोलतो हे 100% त्यांना कळेल. आणि त्यांना कुणालाही माझ्यासमोर घेऊन या, मी त्यांना व्यवस्थित ब्रेक करून परफेक्टली काय असेल ते अनालिसिस पॉईंट ऑफ व्ह्यू सांगू शकतो. नंबर 1, भारताची संस्कृती, भारतावर विश्वास ठेवायला पाहिजे, ऋषी मुनींचा आदर केलाच पाहिजे. आपण आपल्या संस्कृतीचा अभ्यास, संस्कृती संबंधी रिस्पेक्ट जर केला नाही तर काय उपयोग होणार नाही. आता हे आन्सर नव्हतं पण आलं म्हणून मी सांगितलं. कारण घटस्फोटाच्या पत्रिका माझा प्रोग्राम जर तुम्ही बघितला असेल, त्या प्रोग्राममध्ये स्पेसिफिकली मी घटस्फोट होणाऱ्या व्यक्तींच्या पत्रिका दाखवलेल्या आहेत. त्या मुलीची घटस्फोटाची पत्रिका आहे.
नंबर 1. एक घटस्फोट होणार, दुसरा पण घटस्फोट परत होऊ शकतो. म्हणून मंगळ आहे कडक, कॉलेज माहिती असेल तुम्हाला, आई वडिलांचं मुलीची पटत पण नसेल मे बी, तर मंगळाचं दान करायचं आहे, कुंभविवाह नावाचा विधी करायचा आहे. आणि रवी पण आहे, गुरु पण आहे, शुक्र सप्तम स्थानामध्ये असल्यामुळं या व्यक्तीला वैवाहिक जीवनाचं सुख बऱ्यापैकी नसतंच, लक्षात घ्या. म्हणजे 90% वैवाहिक जीवनात सुख नसलेली ही पत्रिका आहे. आणि अग्रेशन खूप, राग खूप असतो आणि आई वडिलांशी पण भांडण होतं. आणि ज्या घरात लग्न होऊन जाईल सासू सासरे त्या ठिकाणी पण वादविवाद होऊ शकतात, की ज्यामुळं त्या जीवनामध्ये खूप कडतरपणा येतो. तर ही पत्रिका स्पेसिफिकली तुम्हाला येऊन विचारू शकला तर मी तुम्हाला अजून व्यवस्थित गाईडलाईन देऊ शकेल. आणि लग्न करताना, अशा मुलीचं लग्न करताना अतिशय काळजीपूर्वक चांगलं स्थळ बघायला लागतं की जे या व्यक्तीचा राग सहन करू शकतं. तर हे खूप क्रिटिकल पॉईंट आहे. म्हणून माझं मॅच मेकिंग करताना स्वतः त्या पिक्चरमध्ये असतो, तर मी स्वतः मॅच मेकिंग करून तुम्हाला पाठवत असतो. तुमच्या मुलाच्या जीवनाचं महत्त्वाचं पॉईंट आहे मॅच मेकिंग. कोणाकडूनही फक्त जो माणूस फक्त गुणमेलन पंचांगून गुणमेलन करतो त्याच्या मॅच मेकिंगवर बिलकुल विश्वास ठेवू नका. हे ठामपणे मी तुम्हाला स्पष्टपणे टीव्ही समोर सांगतोय. मॅच मेकिंगला पत्रिका बघून त्या माणसाचं वैवाहिक, हे मी 8 वर्षापासून बोलतोय. आता काही लोक माझं उचलून बोलतायत की मॅच मेकिंग गोड मेलन हे करू नका. माझं वय आता 27 वर्ष या फील्डमध्ये गेलेलं आहे. हे माझा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे खरं बघायचं म्हणजे. तर दिस इज राईट. तर या मुली दृष्टिकोनातून कुंभविवाह करू शकता आणि पुष्कळ राज आणि पाचू हे रत्न वापरू शकता. राहू, मंगळ, शनी या तिन्ही ग्रहांचं शांतीपण करणं गरजेचं. बऱ्याच गोष्टी अजून मी काही सांगू शकेन ते करा. त्यानंतर वैवाहिक जीवन या मुलीचं चांगलं अतिशय उत्तम होऊ शकतं. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन सरांचं, आणि हे सरांचं मार्गदर्शन आजपर्यंत हजारो लोकांनी घेतलेलं आहे, मग ते भारतातले असतील किंवा भारताच्या बाहेरचे असतील. आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्यानं अशा लोकांच्या प्रतिक्रिया दाखवत असतो की जे हा अनुभव घेऊन आपल्या आयुष्यामध्ये सुखी झालेले आहेत आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन पहाट आली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. अशीच एक प्रतिक्रिया आपण आता ऐकतोय. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रीतम रमेश माने, मी धुळे शहरात राहतो. मी MBBS शिकलेलो आहे. जवळपास 2 वर्षांपूर्वी गुरुजींना पहिल्यांदा भेटलो होतो. तेव्हा माझ्या अडचणी करिअर संदर्भात होत्या, नोकरी संदर्भात होत्या, विवाह संदर्भात होत्या. तर गुरुजींनी माझी कुंडली बघितली, माझ्या कुंडलीत काय दोष आहे ते व्यवस्थित सांगितलं. त्यावर मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि रेमेडीज उपाय सुद्धा दिले. तर गुरुजींनी दिलेले मी गणपती माथा भट्टी, इच्छापूर्ती गुपी, कुबेर, श्री व्यंकटेश हे प्रॉडक्ट वापरले. आणि गुरुजींनी इतरही काही उपाय दिले होते, त्या उपायांचा मला खूप छान फरक पडला. मी आता आरोग्य विभागात क्लास 1 मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झालेलो आहे आणि माझं लग्न सुद्धा आता थोड्या दिवसात जमणारच आहे. तर हे जे काही अशा चांगल्या गोष्टी घडल्या आहे याचं पूर्ण श्रेय गुरुजींनाच जातं. पंडित शिवकुमार यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. खूप छान अशी बोलकी प्रतिक्रिया आपण आता बघितली. जसं मी मगाशी प्रतिक्रिया सादर करण्याच्या आधी म्हटलं होतं की अनेकांनी हे अनुभव स्वतः आपल्या आयुष्यामध्ये घेतलेले आहेत. सर, थोडासा वेगळा प्रश्न या ठिकाणी मी विचारणार आहे. मगाशी तुम्ही बोलता बोलता एका प्रतिक्रियेसंदर्भात म्हणालात की परदेशी जाण्याचा योग आहे. बरोबर. आता हे परदेशी जाण्याचा योग, ज्याला आपण परदेश गमन म्हणतो, हे पत्रिकेच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून आपण अगोदर लोकांना सांगू शकतो. येस 100% सांगू शकतो. सध्या परदेश गमन असं जर म्हटलं तर मी लोकांना अंगावर काटा येतो. मला या कोरोनाच्या काळामध्ये मला बाहेर जायचं नाहीये. असं नाही, आयुष्य खूप मोठं आहे. आताचा पाठ हा तुमचा अजून 5-6 महिने संपून जाईल. भारतावर संकट काय राहणार नाही. 2 मार्च नंतर बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आता रनिंग कंडिशनला मार्चपर्यंत भारताची तब्येत चांगली राहणार आहे. काळजी करू नका, तुम्ही सगळे सुखी आनंदी राहाल. पॉईंट आहे परदेशी गमन. परदेशी गमनाचं पत्रिका बघितल्यावर करता आणि लोकांना मी सांगितलेलं आहे. आता पुढच्या वेळा अनेक वेळा काही प्रतिक्रिया दाखवत पण असतो. माझ्याकडे क्लायंट होता, त्या क्लायंटचं 4 वर्षापूर्वी माळी म्हणून त्यांनी पत्रिका मेकॅनिक इंजिन लास्ट इयरला होते. म्हटलं की परदेशी गमन होणार आहे, पासपोर्ट काढून ठेवला. त्यानंतर मग कॅम्पस सिलेक्ट झालं, MNC मध्ये गेले, त्यानंतर ते जर्मनीला गेले, 1.5 वर्ष राहिले. आता लग्न करा म्हणून सांगितलं, 6 महिन्यात लग्न होईल. आता 8 दिवसापूर्वी माझ्याकडे आले होते. पत्रिका 30-40 पत्रिका भेटल्यानंतर चांगली मुलगी मला जी वाटली ती ओके केली. 2 नवरा बायको जे होणार आहेत ते भेटून गेले मला. आणि या आता ते जर्मनीहून आलेले आहेत आणि ह्या वर्क फ्रॉम होम आहे आणि त्यानंतर महिनाभरात जर्मनीला विथ वाईफ ते जातील. परदेश गमन अगोदर जाण्या अगोदर पासपोर्ट काढून ठेवा, स्पष्टपणे थाटूटूक म्हणून सांगत असतो. आणि हे लक्षात घ्या, तुमच्या मुलांच्या दृष्टिकोनातून किंवा जे जॉब करणार त्यांच्या दृष्टिकोनातून व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या जीवनाचा मास्टर प्लॅन
तयार करता आला पाहिजे की जो मास्टर प्लॅन मी 1996ला केला होता, की मला माहिती होतं की मी आयुष्यात बिझनेस करणार आहे, जॉबमध्ये येणार नाही आणि वर्ल्ड ग्लोब लेवलला मी फेमस होणार आहे. अजून 4-5 ग्रंथ माझ्या हाताकडे लिहिली जाणार आहेत, ते ऑलरेडी चालूच आहेत. यात बऱ्याच गोष्टी आहेत. मास्टर प्लॅन तुम्ही करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंधविश्वास नाही आहे. मी इंजिनियर म्हणजे पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतो. जे लोक तुम्हाला हातवारी करून म्हणतात तू चांगलं होईल, डोळ्याकडे बघून किंवा तू चांगलं होईल, या लग्न होईल, असं काय म्हणजे जे जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण या गोष्टी न घेता जर बोलत असतील तर त्या थापा आहेत, हे लक्षात ठेवा. आध्यात्मिक माणूस फक्त एकटा, लग्न झालेलं नाही, काही नाही, सांसारिक जीवन नाही, वय वर्ष 70च्या वर असेल तर तो आध्यात्मिक व्यक्ती तो अंतरात्म्याने सांगू शकतो. पण बाकी लोकांचं मला त्यामध्ये काही खरं वाटत नाही. आणि अनेक वेळा असं पण होतं की तुम्ही क्लायंट मला म्हणतात की तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या अशा या गल्लीतल्या 5 घरातल्या लोकांनी तुमच्यावर करणी केलेली आहे, तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे आणि हे केलेलं आहे. असे लोक 1 नंबर थोतांड असतात. लक्षात घ्या, त्यांचं ज्ञान लपवण्यासाठी त्यांना काही येत नाही पत्रिकेतलं, हे तुमच्यासमोर पितळ उघडं पडेल म्हणून ते असं काय ते तुमच्यावर ह्यांनी करणी केली, त्यांनी करणी केली, असं केलं म्हणून लग्न होत नाही असं थापा मारतात. याला तुम्ही बिलकुल बळी पडू नका. 100% तो माणूस फ्रॉड आहे असं लक्षात ठेवा. जो माणूस खरोखर आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून जे काय करतो, हा तुमच्या समोर ठेवून सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळं फक्त एक्सपिरियन्स चांगले असलेल्या व्यक्तीकडे जाऊनच जीवनाचं कल्याण करून घेऊ शकता. आणि परदेश गमत 100% मी सांगू शकतो, कोणालाही जन्म बाळा जरी 10 दिवसांनी जरी पत्रिका आणली तरी मी सांगू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हे केल्यामुळे तुमच्या लाईफचं मास्टर प्लॅन तयार होतं की नक्की जीवनामध्ये काय करायचं. आनंदी जीवन गॅरंटीड, त्यामुळे ऑटोमॅटिकली व्हायला सुरुवात होते. नक्की सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे आहेत. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल आणि पुन्हा तुमची भेट आमच्या प्रेक्षकांसाठी कधी असणार? बऱ्याच गोष्टी या प्रोग्राममध्ये मी सांगितल्या आहेत की जीवनामध्ये लाईफमध्ये सक्सेस होण्यासाठी टेक्निकल विजन बघून सगळ्या शास्त्राकडे, आपल्या भारतीय संस्कृतीकडे बघणं गरजेचं आहे. आणि आता ते बघतेत हे करोनाच्यामुळे भारत हा देश कसा होता आणि काय आहे, काय टेक्निकल पॉईंट ऑफ सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत. भारतामध्ये आदर ठेवा, हेच मी सगळ्यांना सांगेन याच्यामध्ये. नंबर 1. नंबर 2 म्हणजे आता माझे जे काय अपॉइंटमेंट जे पाहिजे ते मला फोन नंबर वगैरे दिसतात ऑफिस तुमच्या या स्क्रीनवर, त्याबद्दल अपॉइंटमेंट सोमवार, बुधवार, शनिवार 3 दिवस मी पुण्यामध्ये असतो. सकाळी 11 वाजल्यापासून 2 पर्यंत, संध्याकाळी 5 ते 8:30 हे रात्री टाइम तुमच्यासाठी मुद्दाम केलेला आहे. काही लोकांना सुट्टी घेता येत नाही म्हणून. रविवारी पण सकाळी 11 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत अपॉइंटमेंट असतात. अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय येऊ नका, अपॉइंटमेंट घ्या आणि मला भेटा. आणि मुंबईला मी या 4 तारखेला, येत्या डिसेंबरच्या 4 तारखेला मी वाशीमध्ये कन्नड सेवा संघ या ठिकाणी मी आहे. ज्यांना पत्रिका बघायची, मला भेटायचे, अपॉइंटमेंट घेऊन मला भेटू शकतात. नंबर 1. आणि माटुंगा येथे माझं PSK 24 मार्ट, जे पुण्यामध्ये म्हणजे 8 शॉप्स निवडलेले आहेत फूड प्रोडक्ट संबंधी माझे. त्या ठिकाणी वास्तू प्रोडक्ट भेटतात, त्या ठिकाणी बाकीच्या सेवा पण तुम्हाला दिल्या जातात. आणि माटुंग्याला जे PSK 24 माटुंगा वेस्ट स्टेशन जवळच तुमच्यासाठी मी मुंबईकरांसाठी ऑफिस काढलेलं आहे, त्या ठिकाणी व्हिजिट करून बाकीच्या गोष्टीचा सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन सरांचं आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि या मार्गदर्शनाचा लाभ वैयक्तिकरित्या जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही निश्चितपणे आता जे दिलेले क्रमांक आहेत त्यावरती संपर्क साधू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.